राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगेश किनरे यांची अहिल्यानगर सीए शाखेला सदिच्छा भेट. देशाच्या कर धोरण आणि अर्थनीतीच्या निर्मितीत चार्टर्ड अकाउंटंट्स महत्त्वाची भूमिका बजावत असून सरकारला विविध विषयांवर उपयुक्त सूचना देण्याचं काम सीएनकडून केले जाते, असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगेश किनरे यांनी केले. किनरे यांनी अहिल्यानगर सीए शाखेला सदिच्छा भेट देत शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी सीसीएमचे उमेश शर्मा, सीए पियुष छाजेड, सीए संजय निकम, अहिल्यानगर सीए शाखेचे अध्यक्ष सीए अभयकुमार कटारिया, सीए महेश तिवारी यांच्यासह शहरातील अनेक सीए उपस्थित होते. शाखेचे अध्यक्ष सीए अभयकुमार कटारिया यांनी मान्यवरांचे स्वागत करून अहिल्यानगर शाखेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शाखेच्या कार्याचा आणि आगामी उपक्रमांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. किनरे म्हणाले की देशाच्या आर्थिक विकासात सीएनची भूमिका सातत्यानं महत्त्वाची होत आहे. कर धोरण, अर्थव्यवस्था आणि आर्थिक नियोजनासंदर्भात सीए आपल्या अनुभवाच्या आधारे सरकारला सूचना आणि मार्गदर्शन करतात. बदलत्या काळानुसार व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अहिल्यानगर सीए शाखेच्या एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला सीए तसेच सीएचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी मंगेश किनरे, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. आज इथे अहिल्यानगर ब्रांचला मेंबर्स आमचे जे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत किंवा चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी भेटण्याचं आणि त्यांच्याबरोबर एकंदरीत इंटरॅक्शनचा आजचा कार्यक्रम आहे. त्या दृष्टीने आज अहिल्यानगरला माझी आज व्हिजिट झालेली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही 1 जुलै 1949ला सीए ॲक्टच्या अनुषंगाने अस्तित्वात आली. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या डायरेक्टली कंट्रोलच्या अंडर आमची संस्था आहे. त्याच्यावरती 32 सेंट्रल काउन्सिल मेंबर आहेत आणि 8 गव्हर्नमेंट अपॉइंटेड गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आमचं काम हे चार्टर्ड अकाउंटंटशी निगडीत म्हणजे शिक्षण असेल, एज्युकेशन, एक्झामिनेशन, प्रोफेशनल डेव्हलपमेंट, सीएनचं जे प्रोफेशनल डेव्हलपमेंट असेल किंवा चार्टर्ड अकाउंटंट्सनी जे पॉलिसी मेकिंगमध्ये भाग घेणं, सरकारी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असतील, त्याच्यामध्ये सपोर्ट करणं किंवा आमच्या दृष्टीने जे काही आम्हाला कॉन्ट्रीब्यूट करता येईल, आम्हाला त्याच्यात जी काही मदत करता येईल ती आम्ही करत असतो. त्या व्यतिरिक्त आम्ही अनेक सामाजिक कामांमध्ये, ज्याला आम्ही स्वतःला पार्टनर्स इन नेशन बिल्डिंगच अभिमानाने म्हणतो, की अनेक प्रकारचे समाजामध्ये आर्थिक साक्षरता किंवा ज्याला आम्ही फायनान्स अँड टॅक्स लिटरसी ड्राईव्ह म्हणतो, अशा प्रकारे करावं. MSMEना मदत असेल, वुमेन एंटरप्रेन्युअर्सना मदत असेल, बायकां ज्यांमध्ये जे उद्योगाची गोळी लागावी म्हणून, नवीन यंगस्टर्समध्ये नवीन स्टार्टअप रिलेटेड गोष्टींमध्ये आम्ही काय मदत करू शकतो ती करत असतो. तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये आमच्या प्रोफेशनशी निगडीत असेल किंवा प्रोफेशनशी निगडीत डायरेक्ट जरी नसलं तरी एकंदर आर्थिक आपल्या प्रगतीसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्यामध्ये आमचा सहभाग असतो. तर त्या अशा अनेक ॲक्टिव्हिटींचा आढावा घ्यायचा आणि इथे ब्रांचेसना येऊन त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांच्याशी इंटरॅक्शन करायचं, की ज्यायोगे आणि ह्या गोष्टी पुढे नेता येतील लोकल लेवलवरती, त्या दृष्टीने ही व्हिजिट असते. आज सीए हा जो अभ्यासक्रम आहे तो आता आम्ही नवीन प्रकारे त्याचा विचार सुरू केलेला आहे, की ज्यायोगे आपल्याला विचारमंथन सुरू आहे की आत्ता जे नवीन डेव्हलपमेंट्स आहेत ते आपल्याला नवीन आपल्या एज्युकेशन आणि ट्रेनिंग दोन्हीमध्ये कशा आणता येतील. शिक्षण आणि जे ट्रेनिंग आम्ही देत असतो आर्टिकलशिपचं, त्या दृष्टीने विचारमंथन सुरू आहे. आज AIचा प्रभाव लोकांना जाणवतो आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला AIचा चांगल्यात चांगला उपयोग एथिकली ज्याला म्हणतो, राईट, ट्रस्टवर्दीपणे AIचा उपयोग आपण कसा करू शकतो आमच्या प्रोफेशनमध्ये, त्या दृष्टीने पण आमचं विचारमंथन सुरू आहे. लोकांना वाटतं की AIमुळे आमचे काही कामं कमी होतील, तर कामं बिलकुल कमी होणार नाहीत, कामं वाढणार आहेत. उलट आज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया AIमध्ये लोकांना ट्रेनिंग द्यायला लागलेली आहे. जगातल्या अनेक इन्स्टिट्यूट आमच्याकडे येतात की आम्हाला पण सांगा. आमचे जवळजवळ 50,000 चार्टर्ड अकाउंटंट आज AIचं ट्रेनिंग घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्हाला उपयोग होणार आहे, आम्हाला रिप्लेस नक्कीच करणार नाही आहे. तर जे चार्टर्ड अकाउंटंटचं काम आहे, जे ज्याला म्हणतो आपण आज लोकांना दिसत नाही आहे,
याला इनविजिबल बट चार्टर्ड अकाउंटंट्स आर स्टील इनडिस्पेन्सिबल. लोकांना जरी आम्ही अदृश्य आहोत, लोकांना आमची कामं दिसत नसतील, तरी पण आमचं चार्टर्ड अकाउंटंटचा जो सहभाग आहे, जे कॉन्ट्रीब्युशन आहे, ते अपरिहार्य आहे एकंदर विकसित भारताच्या प्रगतीसाठी. त्या दृष्टीने आज इथे काही विचारमंथन पण होईल अहिल्यानगरला, आणि असे आमचे अनेक उपक्रम चालू असतात. धन्यवाद. सर, एक फक्त नोटाबंदी प्रगत राष्ट्रांमध्ये बघितलं तर अनेक ठिकाणी जवळजवळ कॅशलेस इकॉनॉमी आहे. आपल्याकडे एकंदर आपल्या देशाची पसारा आणि देशाची आपली अजून आपण प्रगतशीलच म्हणतो, आपण विकसनशील म्हणतो, आपल्याला डेव्हलपिंग कंट्री आहोत. त्या दृष्टीने आपल्याला लगेच ते आणणं खूप कठीण आहे. पण खरं म्हणजे कॅश हँडलिंग हे जितकं कमी होईल तितकं आपल्या आर्थिक व्यवस्थेला त्याचा उपयोग होणार आहे. आज आपण खूप चांगल्या रीतीने ही गोष्ट करतोय. अगदी छोट्यातल्या छोटा म्हणजे फळं विक्रेता आपण आज UPI पेमेंट घ्यायला लागलेला आहे. त्यामुळे नोटांचा तुटवडा असा आहे, सुट्ट्या पैशांचा, असं मला वाटत नाही. जितकं म्हणतो ना की काही वेळेला म्हणजे याला असं म्हणता येईल की सिंहगड आपण कसा जिंकला, तर 2 कापल्यामुळे जिंकला ना. तर त्या दृष्टीने काही गोष्टी जेव्हा जोपर्यंत आपण नाही म्हणत नाही तोपर्यंत आपण पुढच्या गोष्टींकडे बघू शकणार नाही, चांगल्या गोष्टींकडे. त्यामुळे जे काय होतं ते चांगल्यासाठीच होणार आहे, आणि एकंदर विकसित भारत होण्याच्या दृष्टीनेच ह्या चांगल्या गोष्टी. पण आम्ही सोशल मीडियावर शाखेच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक आणि संस्मरणीय आहे. आज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट CA मंगेश किनरे, CCM उमेश शर्मा सर, CCM पियुष छाजेड आणि RCM संजय निकम सर, असं आपण म्हणतो ना, दुग्ध शर्करा योग आज इथं घालला आहे. आणि आज सर्व आमचे मेंबर्स आणि स्टुडंट्सला गाईड करण्याकरता ही सर्व मंडळी इथं आली आहे. तसंच मेंबरच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम इथं राबवले जातात. त्या संदर्भात मंगेश किंद्रे सर आज आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तसंच एक टेक्नॉलॉजी संदर्भात LED वॉलचं उद्घाटन सुद्धा आज करणार आहे, की मेंबर्सला अद्ययावत शिक्षण, तंत्रज्ञान प्लस अपडेटेड नॉलेज कसं देता येईल या दृष्टीने कायम CCM आणि प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट यांचा विचार असतो. तर मी अहिल्यानगर शाखेच्या वतीने त्यांचे खूप खूप स्वागत करतो. आणि आजचा जो दिवस आहे हा खरंच शाखेच्या दृष्टीने सोनेरी असा दिवस आहे. तर त्यांचे पण मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद.